नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, युरेका या ऑनलाईन लर्निंगसाठी असणाऱ्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आणि या इथे आपण जे चॅप्टर फर्स्ट आहे ग्रॅव्हिटेशन फ्रॉम सायन्स 1, वी आर हिअर विथ द फोर्थ पार्ट. Now, in the first part, we have already discussed about gravitational force. Second part was related to Kepler's laws of planetary motion. And in the third part, we have discussed about Newton's law in the WhatsApp session. And now, this is the fourth part, which will be related to Newton's universal law of gravitation and also derivations in physics. And in this, you will be given guideline for self-study, because self-study is very important in this lockdown period. And as usual, we are going to begin with a quote by world famous scientist, and today's quote is by Sir Isaac Newton. So the quote reads, "We built too many walls and not enough bridges." I hope you have understood the meaning of this quote. It is very simple. And now let's begin our online session with this slide. तर ही जी स्लाइड तुम्हाला दिसते विद्यार्थी मित्रांनो, ही स्लाइड लक्षात घ्या की आपलं जे पुस्तक आहे त्या पुस्तकामधली जी सायन्स सब्जेक्ट कमिटी आहे त्यामध्ये हे जे नाव आहे आपण इथे फोकस केलेलं आहे डॉक्टर सुलभा विधाते मॅडम. कारण बऱ्याचदा यांनी आपल्या शाळेमध्ये लेक्चर्स दिलेले आहेत, हे विद्यार्थ्यांसाठी वर्कशॉप्स कंडक्ट करतात आणि आपल्या शाळेतील अनेक शिक्षकांनी हे जे वर्कशॉप्स आहेत हे अटेंड केलेले आहेत. आणि त्यामुळं या ज्या डॉक्टर सुलभा विधाते मॅडम आहेत यांच्या काही म्हणजे गाईडलाईन्स सुद्धा आपण या ठिकाणी देणार आहोत. हाऊ टू स्टडी, दिस विल बी इन्क्लूड द गाईडलाईन्स ऑफ हाऊ टू स्टडी बाय डॉक्टर सुलभा विधाते मॅडम. दिस विल बी डिस्कस्ड इन दिस सेशन. And we will begin here with the Kepler's laws of planetary motion. So once you know the Kepler's laws of planetary motion, you understand those laws, you should be also able to apply these laws whenever a question is asked. Because the questions which are asked in the examinations, they are based on the application level, they are application level questions. आणि मग हे जे ऍप्लिकेशन लेवल क्वेश्चन्स आहेत त्यामुळे आपल्याला केवळ हे माहिती असून उपयोग नाहीये की केप्लर्स लॉज, दीज आर द लॉज रिलेटेड टू प्लॅनेटरी मोशन. आपल्याला ते लॉज पाठ असणं महत्वाचं नाहीये. यू शुड बी एबल टू यूज दिज लॉज. मग आता इथे आपल्याला पेज नंबर 4 जर आपण काढलं टेक्स्टबुकवरचं, त्याच्यामध्ये आपल्याला एक क्वेश्चन विचारलेला आहे. तर पेज नंबर 4 आपल्या समोर असलं पाहिजे. इफ द एरिया ESF is equal to the area ASB, then what will you infer about EF? EF बद्दल आपल्याला काय कन्क्लुजन काढता येईल आणि EF आणि AB चं आपण कंपॅरिझन कसं करणार आहोत. So you can see here that the distances AB and EF covered, these are not equal. The distance AB is greater than the distance EF. But what you have to remember here is that the Kepler's second law states the line joining the planet and the sun sweeps equal areas in equal intervals of time. म्हणजे लक्षात घ्यायचं आहे, जर एरियाज इक्वल असतील तर हा जो लागणारा वेळ आहे, लागणारा जो टाइम आहे तो डिस्टन्स कव्हर करण्यासाठी दॅट विल बी इक्वल. So what you will have to say here is that the distance AB and the distance EF, these will be covered in equal time period. म्हणजे टाइम पिरियड जो आहे तो इक्वल असेल या दोघांसाठी सुद्धा. आणि अशा पद्धतीने EF and AB, these will be the distance which will be covered in equal time. तर हे झालं याचं ऍप्लिकेशन. आणि जी नेक्स्ट जो या ठिकाणचा जो पार्ट आहे तो म्हणजे न्यूटन्स universal law of gravitation. So why we have studied Kepler's laws? Because Kepler's laws was used by Newton to formulate the universal law of gravitation. म्हणजे हा लॉ फॉर्म्युलेट करण्यासाठी केप्लरचे लॉज या ठिकाणी यूज केले होते, हे लक्षात घ्यायचं आहे. अँड दिस युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन इज पुट फोर्थ इन द थिअरी ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटी. सो फर्स्ट you should thoroughly read your textbook
that is very important that you are well aware with what is the content in your textbook. म्हणजे आपल्या पुस्तकामध्ये काय आहे हे पहिल्यांदा आपल्याला समजलं पाहिजे आणि त्यासाठी पुस्तकाचं रीडिंग आणि प्रॉपर रीडिंग, केअरफुल रीडिंग, एनालिटिकल रीडिंग इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे या ठिकाणी हा लॉ आपण वाचूयात. एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनाइट फोर्स. कसा आहे हा फोर्स? विशिष्ट फोर्स आहे. त्याला काय म्हणतो आपण? डेफिनेट फोर्स. This force is directly proportional to the product of the masses of the two objects and inversely proportional to the square of the distance between them. लॉ वाचला, आपल्याला जर समजलं नाही तर आपण तिथे पुढे जायचं आहे आणि हे जर थोडंसं समजलं नाही म्हणजे ते समजतं आपल्याला. इफ यू आर वेल गुड ॲट इंग्लिश यू विल अंडरस्टँड इट. पण थोडंसं बेसिकली आपण मराठी मीडियमचे मुलं असल्यामुळे सेमी इंग्लिश जरी असेल तरी सुद्धा आपल्याला कधी कधी ही जी लँग्वेज आहे ही थोडीशी बोजड वाटली तर आपण लगेच पुढे काय करायचं आहे, मॅथमॅटिकल स्टेटमेंटवरती फोकस करायचं आहे. ज्यावेळेस आपण फिजिक्सचा अभ्यास करतोय घाबरून जायचं कुठलंही कारण नाही. आणि ज्याचं इंग्लिश चांगलं आहे त्याला हा लॉ लगेच लक्षात येतो. म्हणजे इंग्लिश सुद्धा त्या ठिकाणी अभ्यासणं हे महत्त्वाचं आहे. म्हणजे इंग्लिश जे आहे त्यावरती सुद्धा आपलं प्रभुत्व असलं पाहिजे हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. ॲक्च्युली this is a very simple statement to understand. It is directly proportional to the masses of the two objects and inversely proportional to the square of the distance between them. And direct proportion, inverse proportion हे आपलं 5वी 6वी पासून आपल्याला झालेलं असतं, त्यामुळे आपल्याला ते माहिती आहे. त्याच्यानंतर पुढचं जे आहे ते इथे आपण हा लॉ जो आहे तो लॉ आपण वाचूयात. ठीक आहे. सो दीज आर द ऑब्जेक्ट्स M1 and M2 and these two objects are separated by a distance of d. Then what is this distance d? So this distance d is taken from the distance d is taken to be the distance between the two centers of masses. आणि या ठिकाणी लक्षात घ्यायचंय आपण हे मॅथमॅटिकल स्टेटमेंट जे आहे ते आपल्याला रीड पण करता यायला पाहिजे. आपल्याला ते व्यवस्थितपणे सिम्बॉल्स वगैरे ते आपण रिप्रेझेंट केले पाहिजेत. सो f is directly proportional to m1 into m2 upon d square or f is equal to g into m1 into m2 upon d square. तर ज्यावेळी आपण प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट या ठिकाणी टाकतो त्यावेळी हे प्रपोर्शनॅलिटी साइन जे आहे ते निघून जातं. मीन्स दिस इज फॉर रिमूव्हिंग द साइन ऑफ प्रपोर्शनॅलिटी अँड दिस कॅपिटल जी इट इज द युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. त्याला काय म्हणतो आपण? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. आणि या ठिकाणी जे काही इथं लिहिलेलं आहे, इफ द मास ऑफ वन ऑब्जेक्ट इज डबल्ड द फोर्स बिटवीन टू ऑब्जेक्ट डबल्स and if the distance is doubled the force decreases by a factor of 4. हे आपण डेरिव्हेशन लिहिताना आपण ते समजून घेणार आहोत. तर इथे फक्त आपण थोडंसं एक वाचन कसं करायचंय हे आपण फोकस करायचं आहे. आणि इथे the direction of force is always along the line joining the centers of the two bodies and the distance between the centers is taken to be d and when it is along the center it is centripetal force. हे आपलं झालेलं आहे. आणि इथे आपण जर पाहिलं द व्हॅल्यू ऑफ जी दॅट इज कॅपिटल जी सुद्धा म्हटलं पाहिजे वाचताना. म्हणजे आपण लिहिताना बरोबर कॅपिटल जी लिहितो. द व्हॅल्यू ऑफ कॅपिटल जी इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्टिंग बिटवीन टू युनिट मासेस kept at a unit distance away from each other. Thus in SI units the value of G is equal to the gravitational force between two masses of 1 kilogram kept 1 meter apart. तर हे आपण डेरिव्हेशन लिहिताना समजून घेणार आहोत. आता फक्त रीडिंग केलेलं आहे आपण. आणि यूज युअर ब्रेन पॉवर मध्ये इथं आपल्याला जो क्वेश्चन दिलेला आहे दिस क्वेश्चन इज फॉर युअर होमवर्क. जर तुम्हाला नाही आला तर आपण डाऊट सेशन मध्ये तो डिस्कस करूयात. आणि याच्यानंतर जे पुढचं आहे तो महत्वाचा पार्ट जो आहे सेंटर्स ऑफ मास तो आपण का घेतलेला आहे लक्षात घ्या. D is taken to be the distance between two centers of mass. म्हणजे याचाही सेंटर ऑफ मास आणि याचाही सेंटर ऑफ मास यामधलं डिस्टन्स म्हणजे D आहे. मग आपल्याला हे समजलंच पाहिजे की व्हॉट इज सेंटर ऑफ मास. तर हे जे आहे सेंटर ऑफ मास या ठिकाणी आपण पाहणार आहोत. सेंटर ऑफ मास. सो दिस इज द सेंटर ऑफ मास. द सेंटर ऑफ मास ऑफ एन ऑब्जेक्ट इज द पॉइंट inside or outside the object at which the total mass of the object can be assumed to be concentrated. And the center of mass of a spherical object
हॅव्हिंग युनिफॉर्म डेन्सिटी इज ॲट इट्स जॉमेट्रिकल सेंटर. म्हणजे जॉमेट्रिकल सेंटर जो आहे, म्हणजे जो स्फिअरचा जॉमेट्रिकल सेंटर असतो तो आपल्या सर्वांना माहीत आहे. त्या ठिकाणी त्याचा सेंटर ऑफ मास आहे. आणि सेंटर ऑफ मास ऑफ एनी ऑब्जेक्ट हॅव्हिंग युनिफॉर्म डेन्सिटी, जर डेन्सिटी युनिफॉर्म असेल तर त्याचा सेंटर ऑफ मास हा सेंट्रॉइड असतो. हे इथं लक्षात घ्यायचं आहे. आणि आपल्या क्लासमधील म्हणजे 10वी ई मधील आकांक्षा, पूर्वा आणि अनुष्का या 3 विद्यार्थिनींनी हे सेंटर ऑफ मास ऑफ एन ऑब्जेक्टशी रिलेटेड व्हिडिओ केलेला आहे. तो व्हिडिओ प्रथम आपण पाहायचा आहे आणि नंतर आपण पुढच्या डिस्कशनकडे जाणार आहोत. Everyone, I am Akanksha Kale from 10th standard from Vidya Pratishthan Marathi Medium School. Today I am representing you about the center of mass. What is the center of mass? The point which is represent the mean position of an object is called as center of mass. फॉर एक्झाम्पल, ही जी नोटबुक आहे त्या नोटबुक वरती जो रिमोट बॅलन्स झाला आहे, त्या रिमोट ज्या ठिकाणी बॅलन्स झालाय त्याचा एक स्पेसिफिक पॉइंट असतो, त्याला आपण सेंटर ऑफ मास असे म्हणतो. हा पॉइंट भिंतीला जरा सुद्धा न टच करता बॅलन्स झाला आहे, म्हणजेच या विशिष्ट पॉइंटला आपण सेंटर ऑफ मास असे म्हणतो. या विशिष्ट भागात कुठेतरी एक सेंटर ऑफ मास लोकेटेड झाला आहे असे आपण म्हणू शकतो. नेक्स्ट एक्झाम्पल म्हणजे आपण ही स्केल बघत आहोत. ही स्केल जशा प्रकारे ती नोटबुक वरती आपण बॅलन्स केली आहे, ती सेंटर ऑफ मास म्हणजेच त्या विशिष्ट भागात आपण ही स्केल बघू शकतो. अशा प्रकारे आपण अनेक एक्झाम्पल सेंटर ऑफ मासची बघू शकतो. अँड थँक्यू फॉर मॅम गिव्हिंग मी दिस टाइप ऑफ सब्जेक्ट टू रिप्रेझेंट. थँक्यू सो मच मॅम. हाय फ्रेंड्स, आज आपण मॅडमने सांगितल्याप्रमाणे सेंटर ऑफ मासची ॲक्टिव्हिटी बघणार आहे. तर त्यासाठी एक पेन्सिल, एक पेन आणि एक दोरा घेतलेला आहे. आता या पेन्सिलचा आपण सेंटर ऑफ मास पाहूया. ही पेन्सिल इथे बॅलन्स झालेली आहे, त्यामुळे ज्या पॉईंटवरती बॅलन्स झाली ते त्याचं सेंटर ऑफ मास आहे. आणि आता ही आपण दुसऱ्या पद्धतीने एक सेंटर ऑफ मास काढू शकतो, म्हणजे दोऱ्याच्या साहाय्याने. तर ही पेन्सिल आपण या दोऱ्यात बॅलन्स करूयात. आता ही पेन्सिल बॅलन्स झालेली आहे आणि ती ज्या टोकावर बॅलन्स झाली ते तिचं सेंटर ऑफ मास आहे. थँक्यू. Hello friends, I am Anushka Jadhav. Today I am going to demonstrate activity of center of mass. This is a body having two forks connected to the toothpick. Mass of two forks is concentrated at this point. So this point is called the center of mass of this fork. In this situation, the center of mass of forks are situated outside of the body. So thank you Akanksha, Purva and Anushka for performing such excellent activities for clearing the concept center of mass of an object. तर अतिशय सुंदर पद्धतीने या मुलींनी जी ॲक्टिव्हिटीज केली त्याबद्दल आपण त्यांना धन्यवाद देऊयात. आणि अशा पद्धतीने सेंटर ऑफ मास इट इज आयदर अ पॉइंट विच इज इनसाइड और आउटसाइड द ऑब्जेक्ट. तर हे लक्षात घ्यायचं आहे. आणि याच्यानंतर हे सेंटर ऑफ मासची ही स्लाइड आहे. तर सेंटर ऑफ मास और सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी इट इज समटाइम्स रेफर टू एज सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. तर हा जो सेंटर ऑफ मास आहे इट इज द पॉइंट वेअर अ बॉडी कॅन बी बॅलन्स्ड इन अ युनिफॉर्म ग्रॅव्हिटेशनल फील्ड. And the center of gravity is a single point of an object where all its weight is assumed to be located. कधी कधी हे पॉइंट्स डिफरंट असतात इरेग्युलर फिगरच्या बाबतीत, पण रेग्युलर आणि युनिफॉर्म डेन्सिटीचे फिगर्स असतील तर सेंटर ऑफ मास अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी इज वन अँड द सेम. याबद्दल आपण जास्त डिस्कशन नंतर 11वी-12वीला तुम्हाला याचा जास्त डिटेल्स असतील. आता हे जे आहे एक्झाम्पल यामध्ये टिल्टेड बस दाखवलेले आहे, परंतु हे पूर्णपणे पडत का नाही आहे तर त्याचं कारण जे आहे ते सेंटर ऑफ मास आहे. दुसरं जे आहे हे जिमनॅस्ट आहे.
तिचं जे शरीर बॅलन्स झालेलं आहे ते सगळं सेंटर ऑफ मासवरती आहे अवलंबून. म्हणजे इथं लक्षात घ्यायचं आहे, अनलेस अँड अनटिल यू आर रिलेटिंग सायन्स टू युअर डे टू डे लाईफ इट इज नेव्हर इंटरेस्टिंग. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला हे लक्षात येतं की अरे हे सेंटर ऑफ मास आपण का अभ्यासायचं आहे, तर त्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टी लक्षात येतात. आणि नंतरचं जे आहे हे सेंटर ऑफ मासवरतीच हे ऑब्जेक्ट जी आहे ती बॅलन्स केलेली आहे. नंतरची जी फिगर आहे ती सुद्धा सेंटर ऑफ मास आपल्याला दाखवते. अशा वेगवेगळ्या इमेजेस आपण पाहिल्यानंतर आपल्या हे लक्षात आलेलं आहे. तर सेंटर ऑफ मास ही कन्सेप्ट आपल्या लक्षात येऊन आपल्याला हे डिस्टन्स जे आहे, डिस्टन्स बिटवीन द टू ऑब्जेक्ट्स, इट शुड बी अंडरस्टूड इन अ व्हेरी प्रॉपर मॅनर. आणि नंतर जे आपल्याला इथे पाहायचं आहे ते मॅथमॅटिकल पार्ट ऑफ दिस लॉज. आणि हा मॅथमॅटिकल पार्ट पाहिल्यानंतर आपल्याला पूर्णपणे हे समजणार आहे की व्हॉट इज द न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. Okay, so let us see the mathematical part of this universal law of gravitation which was put forth by Newton. So let us go for this mathematical part. So force, it is directly proportional to the product of the masses of the two objects and inversely proportional to the square of the distance between them. So this is to be remembered. So while removing this proportionality sign, what we have to do is that F is equal to G into M1 into M2 divided by D square. So this is universal gravitational constant. So if in our book it is stated that if the mass of one object becomes twice, then the force becomes twice. So what you do here is that while reading the book, you take your pen, paper and you write there. Suppose the mass of this object is becoming twice. So it will be 2m1 into m2 upon d square. Okay. And then further what will happen after removing this? F is equal to 2 is removed over here. 2 into G into m1 into m2 divided by d square. Okay, so this is the original equation and this is the last equation. So you can very easily see here that the force is becoming twice. Okay, and now we are going to the next part, that is when F will become equal to G. Okay, this is another part. So have you followed this? So now the next part is when the force will be equal to gravitational constant. When these two quantities will be equal. तर ह्या दोन quantities equal कधी होणार आहेत? तर हे लक्षात घ्यायचं आहे, when M1 is equal to M2 and both are equal to 1 kg in MK system, and also D, that is the distance between these two objects, is 1 meter, then force will be equal to G. So let's see here what happens due to this. When M1, M2 is equal to 1, then this is the part M1, M2 divided by D square. Whole of this part, it will be equal to 1 because all these values are 1 and therefore F will be equal to G. And in this case, when F will be equal to G, the value of gravitational constant and force, they will be the same. So what is the value of gravitational constant? It is 6.673 into 10 raised to minus 11 Newton meter square kilogram raised to minus 2. म्हणजे अशा पद्धतीने आपण हे डेरिव्हेशन्स किंवा मॅथमॅटिकल कन्सेप्ट जे असतील त्या लिहून बघितल्या पाहिजेत. हा आपल्या अभ्यासाचा एक भाग पाहिजे. Now let us see the another mathematical part, which is the equation for force acting on an object in uniform circular motion. Okay, so this is the equation for force for an object which is acting, which is moving in a uniform circular motion. Now let us see here. Now suppose this is a center and object of mass m, it is moving in a uniform circular motion like this. Okay, and this is the distance between the center and the object. This is the distance, that is it is r, and then we have to find out the equation for the force acting on this object, that is the centripetal force acting on this object. So let us see that
So we have to prove here that F, that is force, it is inversely proportional to the radius or the distance of the object from the center. Square of the distance of the object from the center. That is, force, it is inversely proportional to the square of the distance between the center and the object. So this is the inverse relation between R square and force. We have to prove this. Now what we have to do is that for this thing, first we are going to consider the equation for the centripetal force acting on this object. So the centripetal force acting on this object. So the centripetal force acting here, it is equal to mv square. Okay, mv square upon r, where m is the mass of the object, v is the velocity, and r is the radius of the distance between the object and the center. Now what happens here is that this is velocity, and what is the equation for velocity? So velocity is equal to displacement upon time. So this is velocity, and therefore what we are going to do here is that what is the displacement in this case? What is the distance traveled? So distance traveled is equal to 2 pi r. This is the circumference of the circle, and it is 2 pi r. Therefore v is equal to 2 pi r upon time t. So this is to be followed. This is first part. Okay, this is part 1. Now what happens here is that this is the equation for centripetal force, and we are going to substitute the value of v in this equation. So F is equal to m into v square. So this will be squared. V square value will be squared. So it will be 2 square. So I will write here directly. 2 square is 4. Then pi square and r square divided by t square. And upon this r also. This r should be also remembered because we are substituting the values in this equation. So r upon r. And after substituting this value, what happens here is that F is equal to m, I will write here 4m pi square r square upon t square into 1 upon r. So what is this? This is a basic mathematical operation, that is we are reciprocating this. And what happens due to reciprocation? This r gets cancelled with this r. So only 1 r is remaining. So F is equal to 4 into m into pi square into r upon t square. So this is the equation which is coming over here. Now what we are doing in the next step, we are multiplying this equation by r square and dividing this equation by r square. म्हणजे r square ने आपण इथं मल्टिप्लाय करणार आहोत आणि डिवाइड करणार आहोत, म्हणजे 1 ने मल्टिप्लाय करणार आहोत. When we are multiplying by r square, dividing by r square, what we are doing is that we are multiplying this equation, whole equation by 1. That is, the value of this equation is not at all changing. This is the basic mathematics. You should all be well familiar with this basic mathematics. And you are well familiar, but you are just not using the logical thinking. So what happens here is 4m pi square into, we will use different color. Okay, I am using here different color, into r cube. I will write here r cube divided by t square. This t square will be okay, let us write here t square into r square. So this is t square and this is r cube. I will just circle these quantities. This is r square and this is t square. So r cube and t square. So next, in this third part, what we are going to do is that we are going to separate these two quantities. So how we are going to separate these two quantities? You just see here, we are again writing it in different pen so that you will be able to observe it properly. So F is equal to, let's write here, F is equal to 4 into m into pi square divided by r square into r cube upon t square. So this is what we have written. So r cube upon t square. So according to Kepler's law,
r cube upon t square upon r cube. Okay, so I'll write here in different color. T square upon r cube is equal to constant, that is k. And then what will be r cube upon t square? It will be 1 upon k. Okay, as r cube upon t square, okay, so let's write here t square upon r cube is equal to k. Then r cube upon t square is equal to 1 upon k. So what will be here? F is equal to 4 into m into pi square upon r square into k, because it is 1 upon k. And therefore what happens here is that this k, it is constant, this mass, it is constant, pi is also constant, and therefore F, it depends upon only the distance between the center and the object. So it is inversely proportional. Force is inversely proportional to r square. Okay, force is inversely proportional to r square, and this is the mathematical statement which shows us that the uniform circular motion of an object revolving in a circular path, it is inversely proportional to the distance of the object from the center of the circle, that is F is inversely proportional to r square, and this we have proved. So in this manner you have to write this equation, you have to write the derivation so that you may become perfect, and this is the manner of self study. तर हे जे मॅथमॅटिकल स्टेटमेंट आहे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनशी रिलेटेड, हे आपल्याला समजलंच असेल कशा पद्धतीने आपण ते लिहून बघायचं आहे, अँड हाऊ इट इज डिराइव्ड स्टार्टिंग फ्रॉम द सेंट्रिपेटल फोर्स. द इक्वेशन फॉर सेंट्रिपेटल फोर्स F इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r. म्हणजे अशा पद्धतीने आपण अतिशय सिंपल कन्सेप्ट, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, त्याच्यानंतर वेलोसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. ॲज स्पीड अँड वेलोसिटी, दे आर द ओनली डिफरन्स बिटवीन स्पीड अँड वेलोसिटी is that velocity is a vector quantity, whereas speed is a scalar quantity. And here how we are substituting the values for distance traveled, and we are using the basic mathematical operations like division, then reciprocal. All these operations, they are used here to conclude that F is inversely proportional to r square, and this is the final conclusion. And this final conclusion is discussed over here. So the final conclusion here is that Newton concluded that the centripetal force, which is the force acting on the planet, is responsible for circular motion and must be inversely proportional to the square of the distance between the planet and the sun. म्हणजे जे प्लॅनेट आणि सन आहे यांच्यामधलं डिस्टन्स जे रेग्युलरली इट इज चेंजिंग ड्यू टू द इलिप्टिकल ऑर्बिट. So the centripetal force, it is inversely proportional to the square of the distance between the planet and the sun, that is r square. And this is the force of gravity, which is weaker. It is very weak force, but yet it controls the universe and it decides its future. म्हणजे जरी हा अतिशय वीक फोर्स असेल तरी तो पूर्ण विश्वाला कंट्रोल करणारा फोर्स आहे, हे या ठिकाणी न्यूटनने सांगितलेलं आहे. तर हे आपण लक्षात घ्यायचं ही गोष्ट. तर हे जे लॉज आहेत हे लॉज आपल्याला समजलेले आहेत, त्याचप्रमाणे मॅथमॅटिकल कन्सेप्ट जे आहेत त्या पण समजलेल्या आहेत. आणि अशा पद्धतीने जर काही डाऊट्स असतील तर आपण ते विचारायचे आहेत, हे लिहून बघायचे डेरिव्हेटिव्स. परत आपल्याला लिहिल्याने ह्या मॅथमॅटिकल कन्सेप्ट्स आपल्या क्लिअर होतात, हेही आपण लक्षात घ्यायचं आहे. आणि जे ब्रेन पारचे जे क्वेश्चन्स आहेत ते ब्रेन पारचे क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करायचे आहेत. आणि आपल्याला कुठल्याही प्रकारची डिफिकल्टी असेल, कुठल्याही प्रकारचा डाऊट असेल तर तो माझ्यापर्यंत पोहोचला पाहिजेत. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्यायचं की doubt clearing, it is also very important part in the study of science or any other subjects. And here again you should be very curious with this subject and you should ask your doubts.